महायुतीतल्या सर्व नेत्यांनी आम्हालाच बहुमत मिळेल असा दावा केला, मात्र महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचा दावा सुद्धा काही जण करतायत। मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुतीतल्या नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली, त्यामुळे निकालाच्या आधीच महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच चालू आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल अजून लागला नसला तरी मुख्यमंत्री पदाची चर्चा जोरात सुरू आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर फडणवीस होतील असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे, म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील। की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। नेत्यांनी कितीही दावे केले तरी मुख्यमंत्री पदाबाबत निकालानंतर चर्चा होईल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। कुठली चर्चा नाही, आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। युती असली तरी प्रत्येक पक्ष आपलाच मुख्यमंत्री असावा असा दावा करत असला तरी खरं चित्र 23 नोव्हेंबर नंतरच समोर येणार आहे। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून खणाखणी सुरू झाली आहे। मवियाचं सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन होईल असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं। हे आम्हाला मान्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात आघाडीचं सरकार बनेल, राज्यात काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं। त्यांच्या या विधानाचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला। कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी। नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमान ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। नाना पटोले मुख्यमंत्री बनणार असतील तर तसं काँग्रेसने जाहीर करावं असं राऊत म्हणाले। त्यावर पटोलेंनीही पलटवार केलाय। अजून इथली चर्चाच नाही आहे, त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही त्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे। नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात या आधीही जागा वाटपावरून मतभेद झाले होते। आता मुख्यमंत्री पदावरूनही दोन्ही नेते भिडल्याचं बघायला मिळतंय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। एक्झिट पोल भाजप आणि शिंदेचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्रितपणे 160 ते 165 जागा मिळतील असा दावा संजय राऊत यांनी केला। एक्झिट पोलवर कुणी विश्वास ठेवू नये, हे भाजप आणि शिंदे यांचं फार मोठं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत, त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये, हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे एक फार मोठं षडयंत्र आहे। राऊतांच्या या विधानाचा संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला। राऊतांचा एक्झिट पोल हा सॅटेलाइट पोल असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। संजय राऊतचा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे आहे, तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो, तो उडता सर्वे त्याला म्हणतात, त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो। एक्झिट पोलवरून संजय विरुद्ध संजय भिडले असले तरी कुठचा एक्झिट पोल खरा ठरतोय हे अवघ्या काही तासातच समोर येणार आहे। राज्यात सरासरी 65% जास्त मतदान झाले। गेल्या वेळच्या तुलनेत राज्यात मतदानाचा टक्का वाढल्यानं त्याचा नेमका कुणाला फायदा होतोय, कुणाला त्याचा फटका बसतोय याची प्रचंड उत्सुकता आहे। राज्यात सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय, तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झालंय। राज्यात विधानसभा निवडणुकीत बुधवारी सरासरी 65% अधिक मतदान झालं। 1995 नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झालं। 95 साली राज्यात 71.69% मतदानाची नोंद झाली होती। त्यानंतर आता राज्यात 65.11% मतदानाची नोंद झाली आहे। राज्यातील वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा कुणाला होणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे, हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो। टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते, सत्तेवरती राग असतो, म्हणून लोक बाहेर पडून धडधडीत
भरभरून मतदान करतात. आता मतदार राजाचा कौल नेमका कुणाला आणि नेमकं कुणाचं सरकार सत्तेत येणार याची उत्सुकता असणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत कांटेकी टक्कर होणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोलनं वर्तवला. विशेष म्हणजे इतर आणि अपेक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय. आता अपक्षांच्या सगळ्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न आत्तापासून सुरू झाले. राज्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळेच अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच अपक्षांना आपल्या बाजूने खेचण्याकरता महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. जे काही अपक्ष आहेत, काही लोकांना तिकीट देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्या बरोबर राहतील. अपक्षांचं महत्त्व आहेच ना, नाही अशातला भाग नाही. अपक्षांचं बिलकुल महत्त्व आहे. विशेष म्हणजे युती आणि आघाडीपासून 4 हात लांब असलेल्या लहान लहान पक्षाचे नेते आत्तापासूनच सरसावले. तर एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही. अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल. कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू. एकूणच महायुती आणि मवियाला बहुमत न मिळाल्यास निवडणूक निकालानंतर अपक्षांचा भाव वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकालाच्या आधीच राज्यात MPL म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिकल लीग रंगल्याची चर्चा सुरू झाली. फोडाफोडी टाळण्यासाठी अपक्षांना आपल्या तंबूत घेण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स पासून आता सुरुवात झाली. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी आतापासूनच जोरदार मोर्चे बांधणे दोन्ही बाजूने सुरू झाले. महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज अनेक एक्झिट पोल्सनी व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकही सतर्क झाले. अपक्षांना गळाला लावण्याची जबाबदारी मवियानं बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटलांच्या खांद्यावर सोपवली आहे. तर निकालाच्या दिवशीच कर्नाटकचे काँग्रेसचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारही मुंबईत तळ ठोकून असणार आहेत. 2019च्या राज्यात मविया सरकारच्या स्थापनेदरम्यान शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांना बहुमत मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे हॉटेल आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स होण्याची शक्यता आहे. मुंबईतील सोफिटल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उबाठाकडून रूम्स बुक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. शिवाय काही पक्षांकडून विमानांची तिकीटं आणि चार्टर प्लेनही बुक करण्यात आलंय. मतदारांचा कौल काय असेल याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातलं मविया सरकार कोसळलं. त्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या शिंदेंनी गोवा मार्गे राज्यात येऊन राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तुम्हाला आठवत असेल, त्यानंतर राज्यात गुवाहाटीची जोरदार चर्चा झाली. आता विधानसभेच्या निकालाआधीच सर्व पक्षांनी आमदारांची जुळवाजुळव सुरू केली असून पुन्हा एकदा गुवाहाटीची चर्चा रंगली आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळणार असून गुवाहाटी पार्ट 2 ची आवश्यकता नाही. आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही फ्रान्सला जाऊ कारण तिकडून कोणी पळून येणार नाही असं विधान केलंय. आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही. आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू, त्याची चिंता तुम्ही करू नका. फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, काही जण पळून पण आले, तिथनं पळता येणार नाही म्हणून तर चाललं. आव्हाडांनी केलेल्या या विधानावरून प्रवीण दरेकर यांनी जोरदार टोला लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी जाऊन फ्रान्सलाच निवडणूक त्या ठिकाणी लढवावी आणि फ्रान्सचा तिकडे प्रमुख व्हावं. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलवरून महायुती आणि मविया तयारीला लागल्यात. आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यामुळे आता गुवाहाटीला जाण्याची वेळ कुणावर येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षातलं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. त्यामुळे हे मतदान लाडक्या बहिणींमुळे वाढल्याचा अंदाज व्यक्त होतोय. पण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार याबद्दल दावे प्रतिदावे केले जातात. महाराष्ट्रात 65% अधिक मतदान झालं. या वाढलेल्या मतदानात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बुधवारी अनेक मतदान केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगाही लागलेल्या दिसल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचे वाढलेले मतदार हे लाडकी बहीण योजनेमुळे वाढले का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मतदान वाढतं तेव्हा तो
विरोधकांना फायदा असतो की लाडकी बहीण योजनेमुळे जो महिला मतदारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात बाहेर आलेलं दिसतं. आता मतदानाचे आकडे समोर आल्यावर सत्ताधाऱ्यांनी देखील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे, तर विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरून महिलांनी रोष व्यक्त केल्याचा पलटवार केलाय. आपल्या भावांचं सरकार वाचलं पाहिजे या पोटतिडकीतनं या ठिकाणी या सगळ्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि आपल्या भावांना आशीर्वाद दिला. दाम दुपटीने वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते. आता वाढलेल्या या मतदानातून पुढे काय समोर येतं, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद दिसतो की रोष, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मतदानाच्या नंतर संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी भाजप उमेदवार अतुल सावेंवर गंभीर आरोप केले. मुस्लिम वस्तीमध्ये मतदारांना पैसे देण्यात आले आणि मतदान कार्ड घेऊन त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली, असा आरोप जलील यांनी केला. संभाजीनगरमध्ये मतदानाआधी दलित आणि मुस्लिम वस्तीत पैसे वाटल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. मतदारांना पैसे देऊन मतदानाला न येण्यास सांगण्यात आल्याचा दावा जलील यांनी केला. पैसे वाटपासंदर्भातले व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मुस्लिम मतदारांना पैसे देऊन त्यांच्याकडील निवडणूक ओळखपत्र जमा करून घेण्यात आलं, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. इलेक्शन कार्ड जमा करे, आधार कार्ड जमा करे और उस पे उंगली पे स्याही लगाकर उनसे ये कहा जाए कि हम आपको ये 2000 रुपये दे रहे हैं, ये 3000 रुपये दे रहे हैं, 1000 रुपया दे रहे हैं, अब आपने इलेक्शन के लिए आना नहीं. या प्रकाराविरोधात इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान अतुल सावे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार झुंपली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदेंच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केलं, त्याला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रणिती शिंदेंनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. सोलापुरामध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. जे आमच्या पाठीत खंजीर खुपसला हिला आता वेजा मुदलासाठी परतफेड करणार आणि प्रणिती शिंदे दम आहे ना, इथनं पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं. प्रणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही. प्रामाणिक माणसाला, ताईच्या प्रामाणिक माणसाला, सारख्या ताईला आपण अशा घाणेरड्या भाषणामध्ये किंवा असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. यावर हायकमांड नक्की तोडगा काढेल, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली. संदर्भात आमचे हायकमांड लक्ष घालत आहे दोनही पक्षाचे, आणि त्यावर निश्चितपणे चांगला मार्ग काढला जाईल. सोलापुरात मवियातील वादावर तोडगा निघणार का, की हा वाद अजून वाढणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये लाच दिल्याचा तसंच फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यावरून देशातलं राजकारण तापलं. या मुद्द्यावरून राहुल गांधींनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आलाय. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्याकरता लाच दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानी आणि मोदींवर जोरदार टीका केली आहे, तर अदानींना अटक करण्याची मागणीही केली आहे. ये हम मांग बहुत दिनों से कर रहे हैं. अदानी जी का अरेस्ट होना चाहिए, आज अरेस्ट होना चाहिए. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलंय. देखिए, ये प्रेस कॉन्फ्रेंसेस से ये विषय का हल नहीं निकलेगा. इन विषयों का हल लीगल और टेक्निकल तरीके से ही निकलेगा. तो किसने रोका है राहुल गांधी जी को? अमेरिकेत लावण्यात आलेले सगळे आरोप अदानी समूहानं फेटाळले. एकीकडे अदानींवरील आरोपांवरून देशात राजकारण तापलंय, दुसरीकडे शेअर बाजारात अदानींचे शेअर कोसळल्यानं 2 लाख कोटींचं मोठं नुकसान झालंय. उल्हासनगरमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर पोलीस ठाण्याच्या समोर मुलीच्या आईचा आक्रोश पाहायला मिळाला. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या माऊलीने केली. उल्हासनगरमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ओटी सेक्शन परिसरात चिमुकली 18 नोव्हेंबरला बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी खदानीत चिमुकलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर मुलीच्या आईनं पोलीस ठाण्याच्या बाहेर आक्रोश केला, तर उबाठाच्या महिला आघाडीनं पोलीस ठाण्यावर धडक देत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली। यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। या चिमुकलीच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर आलं पाहिजे, तसंच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणंही गरजेचं आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही दमदार बात। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18।